नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी रकुमाबाई राऊत। माझा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला। माझं बालपण साधं पण थोडं कठीण होतं। माझे वडील फार लहानपणीच गेले। आई जयंताबाई एकट्याच होत्या। समाजात त्या काळी बाईला पती नसणं म्हणजे मोठं संकट मानलं जायचं, पण माझ्या आईने धैर्याने मला वाढवलं। लहानपणापासून मला अभ्यासाची फार आवड होती। मराठी, इंग्रजी, गणित यांचा मला गोडवा वाटायचा। पण त्या काळात मुलींच्या शिक्षणाला तितकीशी किंमत नव्हती। समाज म्हणायचा मुलीचं शिक्षण म्हणजे घर उद्ध्वस्त होणं। माझ्या आईने मात्र समाजाच्या दबावाला न जुमानता मला शाळेत पाठवलं। आज मी ज्या ठिकाणी आहे त्यासाठी माझ्या आईचं धाडस महत्त्वाचं ठरलं। पण त्या काळी प्रथा अशी होती की मुलीचं लग्न लहान वयातच व्हायचं। माझंही लग्न वयाच्या 11व्या वर्षी ठरलं। वराचं नाव होतं दादाजी भिकाजी। त्यांचं वय तेव्हा साधारण 19 होतं। लग्न झालं, पण मला अजून लग्न म्हणजे काय हेच कळत नव्हतं। माझं मन खेळात, अभ्यासात गुंतलेलं होतं। दादाजी मात्र बेरोजगार, बेफिकीर आणि अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसलेला होता। लग्नानंतर समाज म्हणाला, आता तू नवऱ्याच्या घरी जा, पण मी ठामपणे नकार दिला। माझं वय कमी होतं, मी आईला सोडून जायचं नव्हतं। त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला शिक्षण घ्यायचं होतं। दादाजीला माझा हा नकार मान्य नव्हता। त्याने न्यायालयाचे दरवाजा ठोठावला। त्याने खटला दाखल केला होता, पत्नीने नवऱ्यासोबत राहावं यासाठी दावा। हा खटला 1884 मध्ये बॉम्बेच्या न्यायालयात सुरू झाला। तो काळ असा होता की स्त्रियांना बोलण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं। समाज मानायला नवऱ्याचं ऐकणं हेच बाईचं धर्म आहे। पण मी मात्र न्यायालयात ठामपणे उभी राहिले। मी म्हटलं, मी अशा माणसासोबत राहणार नाही ज्यांचं शिक्षण नाही, काम नाही, जबाबदारी नाही। मला माझं आयुष्य घडवायचं आहे। मला शिक्षण हवं आहे। हा खटला तेव्हा भारतभर चर्चेत आला। संपूर्ण ब्रिटिश भारताने पहिल्यांदाच पाहिलं की एक स्त्री न्यायालयात स्वतःचा आवाज बुलंद करते आहे। वकिलांनी, समाजाने, अगदी धर्मगुरूंनी सुद्धा मला खूप विरोध केला। म्हणाले, बाईचं कर्तव्य नवऱ्याबरोबर राहणं, तू बंडखोर आहेस, तू धर्म मोडते आहेस। पण मी थांबले नाही। शेवटी 1888 मध्ये न्यायालयाने निकाल दिला। माझं दादाजीशी लग्न रद्द झालं। मी भारतातील पहिली घटस्फोटित स्त्री ठरले। पण यानंतर माझं आयुष्य सोपं झालं असं नाही। समाजाने मला नावं ठेवली, धर्मभ्रष्ट, बंडखोर, कुलनाशिनी। मला एकटं पाडलं गेलं। पण माझ्या मनात ठाम विचार होता, मी जर मागे वळून पाहिलं तर पुढच्या पिढ्यांसाठी रस्ता बंद होईल, म्हणून मला चालत चालत राहायलाच हवं। या घटनेनंतर माझं लक्ष शिक्षणाकडे गेलं। माझ्या आईने मला साथ दिली। मी ठरवलं, मी डॉक्टर होणार। त्या काळी स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण घेणं अवघड होतं, पण काही इंग्रजी सुधारक, विशेषतः बेहरामजी मलाबारी आणि डॉक्टर एडिथ पीचे यांनी मला मदत केली। मी इंग्लंडला गेले आणि तिथे लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन मध्ये दाखल झाले। तिथे मला खूप मेहनत घ्यावी लागली, कारण परदेशी वातावरण, भाषा आणि अभ्यास हे सगळं नवीन होतं। पण माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न होतं, भारतातील स्त्रियांना आरोग्याची सेवा द्यायची। शिक्षण पूर्ण करून मी भारतात परत आले। तेव्हा मी भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक झाले। मी मुख्यतः स्त्रिया आणि लहान मुलांचा उपचार करायला सुरुवात केली, कारण त्या काळी स्त्रियांना पुरुष डॉक्टर दाखवायला लाज वाटायची, त्यामुळे योग्य उपचार मिळत नव्हते। मी ठरवलं, माझ्या हातून अनेक बाया वाचल्या पाहिजेत। डॉक्टरकीसोबत मी लेखनही केलं। मी वृत्तपत्रामधून लेख लिहून समाजाला प्रश्न विचारले। बालविवाह चुकीचा का आहे? स्त्रियांना शिक्षण का द्यावं? विधवा पुनर्विवाहाचं महत्त्व काय? माझे लेख वाचून अनेकांना धक्का बसला, पण हळूहळू समाज विचार करायला लागला। आज मी मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवतं, माझं आयुष्य सोपं नव्हतं। बालवयातच लग्न, त्यावरून न्यायालयीन लढाई, समाजाचा विरोध, परदेशात शिक्षण, हे सगळं मी पेललं। पण या सगळ्यांचा एकच फायदा झाला, आजच्या स्त्रियांना थोडं मोकळं श्वास घेता येतो। मी पहिली घटस्फोटित स्त्री झाले, पण त्याचबरोबर मी हजारो स्त्रियांना स्वतःसाठी उभं राहायचा आत्मविश्वास दिला। मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात नागपूरला स्थायिक झाले। तिथे मी रुग्णांची सेवा केली। 25 सप्टेंबर 1955 रोजी मी जगाचा निरोप घेतला। पण माझ्या मृत्यूनंतरही लोक आजही मला आठवतात, भारतातील पहिली घटस्फोटित स्त्री म्हणून।
पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्याने समाजाच्या रूढीला आव्हान देणारी स्त्री म्हणून. प्रेरणादायी संदेश माझं आयुष्य सांगतं. अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिका. समाज काहीही म्हणो, तुमच्या स्वप्नासाठी लढा. शिक्षण हेच खरी ताकद आहे. अशा छान छान प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.